नमस्कार, मी क्रिकेट समालोचक मनीष पाटील सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय नव्या आणि ताज्या पॉडकास्ट शो मध्ये, ज्याचं नाव आहे AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट प्रस्तुत टेनिस क्रिकेटची दुनियादारी. मित्रांनो, म्हणतात ना की यश एका दिवसात मिळत नाही, पण मेहनत केली तर एके दिवशी जरूर मिळते. आणि तीच मेहनत सातत्यानं ज्या खेळाडूची आपण पाहत आहोत, ज्या संघासाठी खेळतो त्या संघाचं सोनं करतो, असा खेळाडू मंगेश वैती. मंगेश, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू सर. मंगेश, कसं वाटतंय या चर्चासत्रात सहभाग घेऊन? खूप छान वाटतंय आणि फर्स्ट टाइम आहे माझं AK स्पोर्ट्स. त्यांनी इव्हेंट मला बोलावल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. पावसाळी क्रिकेट या विषयावर अगोदर आपण येऊया आणि त्यानंतर तुमच्या कारकिर्दीचा आढावा घेऊया. तर मागच्या सीझनमध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये कसा खेळ झालाय? खूप छान झालाय आणि पावसात मी मोस्टली फिटनेस जास्त करतो कारण की मला आवडतं पावसा. आणि जसं फिटनेसवर लक्ष देतो मी. ऍक्च्युली पावसात बॅट हातात नाही घेत आणि जसं फिटनेसवर लक्ष देतो आणि त्या फिटनेसमुळेच मला पावसात इझी खेळायला मिळतं. पण तुम्ही इतका चांगला खेळ खेळलेला आहात, त्याचमुळे तुम्हाला बोलवणं येतच. मी जास्त काही विचारणार नाही, फक्त 2 स्पर्धांचा मी नक्कीच उल्लेख करीन. एक तर नॉस्टार ट्रॉफी आणि दुसरी रत्नागिरी रबर चॅम्पियन्स ट्रॉफी. या 2 स्पर्धांबद्दल काय सांगशील? हो, कारण की ॲक्चुअली ते माझ्यासाठी खूप लक्की आहेत. कारण की मी बॅड पॅचमध्ये असलो की त्या टूर्नामेंट मला पॉझिटिव्ह एनर्जी देते आणि चांगल्या एनर्जीनी खेळण्याचा मार्ग दाखवते आणि त्याचमुळे मी परत रबर बॉल मला चांगला सुखाचा जातो. नॉस्टा चषकाच्या सेमीफायनल बद्दल काय सांगशील? हो, नक्कीच. जी पद्धतीने आमची मॅच ताई पॅकर सोबत होती आणि त्यांनी 68 रन्स केलेला 4 ओव्हरला. तर आम्हाला चेस करायचा होता. पण माझ्या कॅल्क्युलेशन माइंडमध्ये होतं, की आम्ही 8 बॉल या 7 बॉल चांगले मिडल केले तर ती मॅच जिंकू शकतो. बरोबर. आणि माझा प्रयत्न तोच होता आणि आकाश समोर होता माझ्या म्हणजे स्ट्रायकर. तर आम्ही म्हणालो, की तू 2 बॉल 3 बॉल चांगले मिडल कर आणि मी 2-3 बॉल चांगले मिडल केले तर मॅच बनेल. तर आणि प्रयत्न तोच केला आणि मॅच जिंकलो आम्ही. रत्नागिरी रबर चॅम्पियन्स ट्रॉफी, ज्या ठिकाणी 2 आयकॉन एका संघामध्ये, तर बाकी सर्व रत्नागिरीचे खेळाडू होते. तर तिकडे सुद्धा तुमच्या नावाचा दबदबा तसाच कायम ठेवला? हो, प्रेशर होतं कारण की पहिल्या वर्षी पण फर्स्ट टाईम झाली तेव्हा आयकॉनची, तेव्हा मला सायकल मिळालेली आणि सेकंड टाईम परत जायचं आहे आणि परत तर जबाबदारी असते. एक टुर्नामेंट खेळल्यानंतर. तर सेकंड टाईम पण मी स्वतःला तयारी केली आणि नॉस्टॅल्जियानी मला परत बाउन्स बॅक केलं आणि तिथून माझा फॉर्म चालू झाला आणि मला कॉल आला, की आणि प्रश्न उठलेले ॲक्चुअली माझ्यावर, की "तू फ्लॉप आहेस असे, तर तुला आम्ही बोलू की नाही आयकॉन म्हणून?" तर मी बोललो, "नाही, माझा फिटनेस वगैरे चालू आहे. मी व्यवस्थित खेळेन." कारण की मला स्वतःला प्राउड फील आहे, की मला स्वतःला भरोसा आहे 100% की मी खेळू शकतो चांगला क्रिकेट. आणि परत गेलो आणि सर्व दिग्गज आयकॉन होते आणि त्यांच्यासमोर परत मला चॅलेंज होता आणि मी परत सीरीज घेतली तिकडे. फ्लॉप आहे असं जेव्हा तुमच्या कानावर येतं, तेव्हा तुम्ही बोलून उत्तर देता की करून उत्तर देता? ॲक्चुअली फ्लॉप असलो, की मी जास्तीत जास्त स्वतःशी बोलतो, की मला आवडतं, की मी जेवढा स्वतःशी बोलेन तेवढा मी चांगला खेळण्याचा प्रयत्न करेन. कारण की कसं आहे, आपण हर गोष्टीचे उत्तर सर्वांना नाही देऊ शकत. तर मला त्या बॅटनीच उत्तर द्यावं लागेल. तर मी तोच प्रयत्न करतो, की जास्तीत जास्त न बोलता माझ्या बॅटने उत्तर देऊ. कसा एक्सपिरियन्स वाटला मागच्या रबर बॉल सीझनचा? तो खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. रबर बॉल खेळणं आणि तुम्हाला ज्या पद्धतीने बॅटिंग करणं ईझी नाही आहे. कारण की पाऊस, त्याच्यात परत विकेट सुका असणं. सुकं विकेट असलं की बॉल खूप टर्न होतो, बाउन्स होतो. तर ते पण जज करावं लागतं आणि रबर बॉलला तुमचा बॉल बाउन्स पण होणार, स्किट पण होणार. राईट. हे दोन्ही तुम्हाला बॅलन्स करावं लागतात बॅटिंग करताना. खाली आपण बोलतो जाऊन मारू शकत नाही. कारण की तुम्हाला सर्व गोष्टी तिकडे बॅलन्स कराव्या लागतात. जसं तुम्हाला माहिती पडलं पाहिजे, की बॉल किती टर्न होणार आहे, किती हाईट येणार आहे, बॉल किती फास्ट येणार आहे, किती टायमिंगवर. पण सुक्या विकेटवर कसं आहे, तुम्हाला थोडं पॉवर लागेल आणि पावसात काय थोडं टाईम लागतो. मग थोडं बॉलला रिलीज करणं, बॉलरची ग्रिप
पकडणं. मी बॉलरचे फुटवर्क पण चेक करतो. स्ट्राईकवर असल्यावर, की बॉल पाय त्याचा थोडा आउट असेल ना बाहेर, तर त्याचा बॉल कंपल्सरी आतच येणार आणि थोडा बॉल आतमध्ये पाय पडत असेल, त्याचा बॉल आउट होणार. तर हेही खूप मी जज करतो, की मला माहिती आहे याचा बॉल आताच येणार. मग तेवढ्याच लेंथमध्ये मी जातो. मी स्वतःला खूप ॲडजस्ट करतो आणि स्वतःशी बोलत राहतो. तर हा फायदा मला नक्कीच होतो. क्रिकेटचा सिलेबस वाटतो तितका सोपा नाहीये. हातात बॅट घेऊन, हातात बॉल घेऊन तुम्हाला क्रिकेटपटू बनता येणार नाही. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, पण प्रतिस्पर्धी खेळाडूचा अभ्यास देखील तितकाच महत्त्वाचा आहे. हा आहे आजचा मंगेश वैती. आता जाऊया आपण कालच्या मंगेश वैतीकडे. म्हणजे मंगेश वैतीच्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली? हो, ॲक्चुअली माझी सुरुवात प्लास्टिक बॉलनीच झाली. जसं घराच्या आमच्या समोर छोटंसं हे आहे, पटांगण आहे. तिकडेच आम्ही खेळायचो. माझा भाऊ शैलेश आणि महेंद्र वैती आम्ही म्हणजे माझे सख्खे भाऊ आहेत. ते आम्ही एकच मोठी फॅमिली आहे आमची. तर तीच आम्ही एकत्रच आम्ही त्यावेळी प्रॅक्टिस, टेस्ट मॅच असायच्या तशा पद्धतीच्या इनिंग्स खेळायचो आणि समोरच 6 असायचा. ते सचिन सरांनी आता 8 ते 9 ठेवलाय. आम्ही त्या टायमाला 8 म्हणजे ठेवायचो. घराच्या वरनं गेलं की 8 रन भेटायचे. म्हणजे तुमचं वेगळं आय-एस-पी होतं. घरातलं तेच म्हणजे. तर खूप अशा पद्धतीने आम्ही अंडरम पण खेळू. म्हणजे अंडरम बॉक्स आमचे किशोर, कल्पेश हे मला घेऊन जायचे आणि अंडरम पण बॉक्स क्रिकेट खूप खेळायचो. मग पुढचा टप्पा कुठला? मग नंतर जसं क्रिकेटकडे मग वडिलांच्या मॅचेस बघणं, गावाच्या मॅचेस बघणं. पहिला आमच्या गावातल्या 16 टीम व्हायच्या. आणि मग तशा पद्धतीच्या मॅचेस व्हायच्या आणि पहिल्याचे टुर्नामेंट 5 आणि 10,000च्याच असायच्या, एवढ्या मोठ्या नसायच्या. आणि 10,000ची टुर्नामेंट म्हणाली तर म्हणजे खूप मोठी टुर्नामेंट्स. मग त्यावेळी ट्रॉम्बेच्या आणि माहुलच्या टीमी अशा 8-8 टीम मिळून 16 टीम अशा शनिवार रविवारी मॅचेस आहेत. तर मग त्या बघायला जायचो आम्ही आणि खूप आनंद यायचा. मग त्या बघून बघून मला पण आवड झाली आणि वाटचाल चालू केली. वडिलांच्या क्रिकेटबद्दल थोडंसं. वडील माझे क्रिकेटरच होते आणि खूप चांगले खेळायचे आणि त्यांनाच बघून मी आज क्रिकेटची सुरुवातही केली आणि त्यांची बॉलिंगही सुद्धा खेळो आणि मी वडिलांना म्हणायचो वडील मला म्हणायचे की तू मला नाही मारू शकत. पण मी ट्राय करायचो वडिलांशी स्वतःशी बोलायचो वडिलांना, "नाही मी मारणार तुम्हाला एक दिवस 6 मारणार." असं बोलणं करत राहायचं. फादर इज द बेस्ट टीचर असं नेहमीच म्हटलं जातं आणि वडिलांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही एका मोठ्या टप्प्यावर पोहोचलेला आहात. तर मग ग्रामीण क्रिकेटपासून मग कारकिर्दी सुरुवात झाली की डिरेक्टली व्यावसायिक क्रिकेट स्टार्ट झालं? ॲक्चुअली पहिला ग्रामीण क्रिकेट नव्हतं. म्हणजे ग्रामीण क्रिकेट म्हणजे आपल्या गावासाठीच क्रिकेट. ग्रामीण आजकाल बघितलं असेल पनवेल, रणपट्ट्यात खूप क्रिकेट चालू आहे. पण ग्रामीण म्हणजे आमच्या चेंबूर, माऊल इकडे एवढंच. मुंबईमध्येच टेनिस बॉलचं क्रिकेट जास्त होतं. तर तिकडे खेळायचो. मग सुरुवात तशीच ग्रामीणमधनंच खेळून थोडं कसे पहिल्या छोट्या-छोट्या टुर्नामेंट तिकडे परफॉर्मन्स करणं आणि तिथून मग प्लेयर्स लोकांना बघणं असं तिथूनच सुरुवात स्टार्ट केली माझी. कुणाला बघून सर्वात जास्त इम्प्रेस झाला होतात क्रिकेट या खेळाकडे वळण्यासाठी? हो, खूप सारे प्लेयर आहेत असे. आता नाव नाही घेऊ शकत. पण एक प्लेयर होता आमच्या गावात जगदीश कोळी म्हणून. त्याला टायगर बोलायचे. ॲक्चुअली एवढी सुंदर बॅटिंग करायचा. तो आउटच नाही व्हायचा. 5 ते 6 ओव्हरच्या मॅचेस असायच्या. तो एकटाच घेऊन जायचा मॅचला आणि त्याच्याबरोबर माझी इच्छा होती हमेशा, की त्याच्यासोबत बॅटिंग करायची ओपनिंग. मला ते स्थान मिळवायचं होतं, की त्याच्याबरोबर बॅटिंग केली, की मला प्राउड फील वाटेल. तर त्याच्याबरोबर कसं काय कारण की जुनेच एवढे पडलेत, एवढे प्लेयर चांगले होते आणि त्यांच्यासोबत मला चान्स खेळायचा तर मला खूप मेहनत करावी लागेल आणि पण त्यावेळी मीही स्टंप आपले घेऊन हातात बॅट घेऊन असे फील्डिंग्स वगैरे अशा करत नंतर मी टीममध्ये सोबत जुळत गेलो. तर मग किती संघांसाठी तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळलात? म्हणजे सुरुवातीचा पहिला संघ, ज्या संघाने तुम्हाला गावाच्या बाहेर नेलं? मी सर्वप्रथम उमर 11ला खेळलो. मला अजून आठवतं विक्की म्हणून आहे. त्यांनी मला उमर 11ला नेलं. नंतर मी मोठा साईला खेळलो लारा बुमराहसोबत आणि पहिला उमर 11ला मी बिलाल सोबत ओपनिंग करायचो. बिलाल, घेसू, हकीम बाय यांच्यासोबत मी असायचो आणि मीरा भाईंदरला ते ग्राउंड आहे ना रोडच्या बाजूला स्टेडियम. तिकडे मला अजून आठवतं की 106 रन्स दिलेले. आम्हाला उमर 11 म्हणजे उमरमध्ये खेळत होतो. तेव्हा आम्ही चेस केलेले बिलालने आणि मीने नॉट आउट.
6 ओव्हर आम्ही 5 ओव्हरमध्ये ते रन्स चेस केलेले. नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा नगरी भाईंदर पश्चिम. खूप चांगला उल्लेख आपण या ठिकाणी केला. तर जसा तुम्हाला चान्स मिळाला आणि उमर 11 साठी खेळला, मोठा साईसाठी खेळला, तर मग त्या टीम्स फिक्स होत्या की मग टीम प्रत्येक वर्षी बदलत गेल्या? टीम माझ्या बदलत गेल्या कारण की कसं आहे त्यावेळी मी एका साईडला पडायचो चेंबूरमध्ये. हो, तर मला असं नव्हतं की माझं फिक्स नव्हतं. पण मला विकी स्वतः घेऊन जायचा तेव्हाच मी जायचो. नाहीतर मग मला A1 वाले पण बोलवायचे. जे श्रेयस की दादा आहेत ना, ते त्या टीममध्ये दिनेश म्हणून मॅनेजर होता. तो पण मला बोलवायचा खेळायला. मग तो सोन्याचा दिवस ज्या वेळेला तुम्हाला विक्रोलियन्स या संघाकडून कॉल आला आणि त्यावेळेस तुमच्या मनात नेमकं काय चाललं होतं? लगेच तुम्ही होकार दिलात? नाही ॲक्चुअली मी इंजुरी झालेली मला. ॲक्चुअली मी उमर आणि यांच्यामध्ये खेळायचो तर मोठा साईमध्ये. तर इंजुरी झाल्यामुळे मला त्या टीममध्ये परत जाता नाही आलं आणि कोणी कॉलही केला नाही मला. तर मी त्या टीममध्ये नाही गेलो. मग मग मला सरांनी मी लोकल टुर्नामेंट खेळलो 2015 नंतर इंजुरीनंतर. 13ला इंजुरी झालेली आणि 12-13ला मी 13-14ला मी इंजुरीजमध्ये होतो. तर 15ला फिट होऊन मी परत टीममध्ये गेलो खेळायला. तर मला बंड सरांनी ॲक्चुअली बोलवलेलं आणि मी असलम सर पण होते, मंदार गरुडे सर होते, पापे होते. पण तिकडे माझी म्हणजे ॲक्चुअली सर काय म्हणाले, की "तुला ओपनिंग नाही भेटणार, थोडं पाठी खेळावं लागेल." तर मी स्वतःला बोललो, की "नाही ठीक आहे, ठीक आहे 1-2 टुर्नामेंट बघूया. ऑलरेडी बॅचमधनं गेलं तर आपल्याला परफॉर्मन्स पण करायचा आहे आणि पुढे जायचं आहे, तर आपल्याला कुठेतरी जागा पडेल." तर मला अमोल सरांनी एकदा कॉल केला, की "ये तू आपल्या टीमसोबत." तर मी 2015 पासून टीम जॉइन केली. नेमकी दुखापत काय झाली होती? मी ॲक्चुअली लेदरची खार जिमखानाला मॅच खेळत होतो ए डिव्हिजनची. अपोलो टीमला खेळायचो आणि मी लेफ्ट साइडला ड्राईव्ह मारली आणि माझा शोल्डर इंजर्ड झाला. तेव्हापासून मी लेदर बॉल मग संपलं? लेदर बॉल संपला नाही बोलणार. मी स्टॉप केलं स्वतःला ए बी डिव्हिजन. मग थांबलो. मग जेव्हा 2 वर्ष क्रिकेटर घरी असतो आणि आउट ऑफ फॉर्म असतो, मैदानाशी लांब असतो, तर त्याची मानसिकता काय असते? ॲक्चुअली सांगायचं तर खूप बॅड असते कारण की त्यावेळी तुम्हाला जवळची माणसं पण नाही विचारत. आणि खरोखरच आणि आपली टीम सुद्धाही नाही विचारत. तर या गोष्टी मी ॲक्चुअली चांगला एक्सपिरियन्स आला. ॲक्चुअली मी शिकत गेलो अशा गोष्टी, की जेव्हा आपल्याजवळ कोणी नसतं, तेव्हा आपली फॅमिली असते. तसाच माझा भाऊ कल्पेश त्यांनी मला सावरलं आणि थोडं त्या बॅच पॅडमधनं काढलं मला आणि पुढे जाण्याचा मार्ग दाखवला. कारण की तोही राईट पायाला त्याला इंजुरी झालेली. त्यालाही अशी दुखापत झाली. तेव्हा मी त्याला सांगितलेलं, की अं, की "बघ तू होणार स्ट्राँग, होशील आणि परत खेळशील." तर त्याने तेच उदाहरण मला दिलं. मी तेव्हा कॅलेंडरमध्ये लिहिलेलं पण, की मी रिटायर आहे. म्हणजे सोडतो क्रिकेट दादाला. लिहून ठेवलेलं. तर दादा बोलतो, "नको तसं करू. तू तर मला सांगितलं पायावर आहे. पायावर तर प्रेशर येते. तुझा तर हात आहे, होऊन जाशील." पण मी स्वतःला डू इट केला आणि मला सपोर्ट दिला दादाने. आज मी तुमच्या समोर आहे. बघा माझ्यावर अंगावर शहारे आले जसं तुम्ही बोलताय. म्हणजे इतकं झालं होतं, की तुम्ही क्रिकेटपासून निवृत्ती घेण्यापर्यंत पाऊल उचलायला तयारीत होते? हो, कारण की कसं आहे, जेव्हा मॅचेस असतात, कम से कम आपल्या टीमने आपल्याला बोलवलं पण पाहिजे. पण त्यावेळी जेव्हा इंजर्ड असतात, तेव्हा नाही विचारत. मी ऑब्झर्व्ह केलेलं आहे. पण ठीक आहे, पार्ट ऑफ द गेम. तुम्हाला काय वाटते प्रत्येक क्रिकेटरच्या लाईफमध्ये असा क्षण येतो, मग त्यांनी स्वतःला बॅकअप कसं दिलं पाहिजे? ॲक्चुअली येतो आणि आणि येणारच. कारण की ज्या पद्धतीने क्रिकेट आहे आणि ज्या पद्धतीने तुम्हाला पुढे जायचं आहे, तर तुम्हाला स्वतःशी बोलावंच लागेल. कारण की ईझी नाही. कोणती गोष्ट तुम्हाला इझिली भेटत असेल, मग त्याचा मजा नाही. मग थोडं थोडं स्वतःला ॲडजस्ट करणं, स्वतःशी जास्तीत जास्त स्वतःला पुश करणं, आपल्यात काय कमी आहे? एखादा बोलतो याचा अर्थ तो चुकीचा असेल, या पण चुकीचा असो. पण का बोलतोय? त्याच्यापाठी काय काय त्यांनी तिथूनही आपला मोठा असेल, त्यांनी सांगितलं असेल, त्यांनी धक्के खाल्ले असेल म्हणून बोलत असेल ना. कोणी एखादा माणूस फटकन बोलतो,
पण तो आपल्याला लागतो. पण त्याचा आपण चांगला विचार केला पाहिजे. राईट. का आपल्याला बनतोय? काय त्याच्यात पॉझिटिव्हिटी आहे? ते ऐकलं तरच आपण पुढे जा. बघा, तुम्हाला मार्गदर्शन देण्यासाठी खूप सारे जण येतील, पण त्यातून काय निवडायचंय, काय फायद्याचं आहे ते ठरवणं तुमचं आहे. येस. आणि मोटिव्हेशन जर घेऊन तुम्ही खेळलात, तर मग विक्रोळीयनचा जसा हा सितारा आज चमकतोय, तसे एक तुम्ही सुद्धा चमकू शकता. तर विक्रोळीयन्सकडून झाली सुरुवात आणि सुरुवात सोपी होती इंजुरी नंतर? नाही ॲक्चुअली ऑलमोस्ट विक्रोली टीम खूप मोठी होती आणि खूप मोठा संघ होता तो. ॲक्चुअली त्या टीममध्ये असे आताचे 10-15 प्लेयर जमायला खूप डिफिकल्ट होतं. पण त्यावेळी टीममध्ये 28 ते 30 प्लेयर होते सर. तर डिफिकल्ट होतं तिकडे स्थान बनवणं. पण सरांनी माझ्यावर भरोसा केला आणि मला चान्स दिला त्याबद्दल मी खूप आभारी आहे. कारण की मला स्वतःला माहिती होतं की मी चांगलं केलं, टीमला जिंकवलं तर टीम नक्कीच पुढे जाईल. मी असं विचार नव्हता केलेले की किती प्लेयर्स आहेत, काय आहेत. मी स्वतःचा रोल, माझा टीमसाठी रोल काय असेल आणि मला 100% कुठे द्यायचं आहे, ते मी डोक्यात ठेवलेलं आणि टीम माझी कुठपर्यंत मला पुढे न्यायची आहे. मी त्यावर जास्त लक्ष दिलं. विक्रोळीयन्स या संघासाठी मंगेश वैती यांचा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धा त्यांनी खेळल्या आणि त्या स्पर्धांचा आढावा आपण थोड्या वेळानंतर घेणार आहोतच. पण सर्वप्रथम मला हे विचारायला आवडेल, की विक्रोळीयन्ससाठी पहिला बेस्ट परफॉर्मन्स कुठल्या स्पर्धेत झाला? रत्नागिरीचमध्ये आणि जसं सांगितलं मी, की मी 2 मॅच फ्लॉप होतो आणि सरांनी जशी मॅच संपली आणि सर आणि निशांत भाई डिस्कस करत होते आणि मी पाठीच होतो. सरांना माहिती नव्हतं. तर सर निशांत भाई आणि सर म्हणाले, की "मंगेश्वर तिला आपण थोडं थांबवूया." पण हे नक्की माहिती नव्हतं, की थांबवूया काय रिझन आहे. माहिती नव्हतं ऑब्व्हियसली. तर मी बोललो, "थांबवूया म्हणजे मला वाटतं बाहेर बसवणार आहेत काय?" हां. तर मी थोडा विचार केला. मग नंतर सर मला साईडला मिळाले. मी सरांना म्हणलं, "सर मी बसणार नाही, मला खेळवा." तर मग मला माहिती होतं, की सरांनी प्लॅन केलेला ॲक्चुअली विनर टीम होती सेम क्वार्टर फायनलला. तर की मंगेश वैतीला थोडं पाठी थांबवलं तर टीमला थोडा बेनिफिट भेटेल आणि सरांनी तोच प्लॅन थोडा केला आणि शशी आणि निशांत भाई हे लवकर आउट झाले. तर जबाबदारी माझ्यावर आली. तर मी ती थोडी जरा चांगल्या पद्धतीने निभावली आणि मॅच जिंकलो आम्ही आणि आम्ही सेमीफायनलला गेलो. म्हणजे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी तुमच्यासाठी लकी चार्म ठरली, एक पॉझिटिव्ह वाइब ठरली. हो, नक्कीच. कारण की आम्ही मोठे टुर्नामेंट्स जिंकलो नव्हतो. सुप्रीमो ही ॲक्चुअली जिंकता हारलो. कारण की सर मला अजून म्हणतात, मी गावामध्ये माझी ग्रामीणची मॅच खेळत होतो. आणि सरांनी ॲक्चुअली काय झालं, संजय सरांनी तिकडे रिपोर्टिंग टाईम लवकर दिलेला आणि काहीतरी तिथे पहिला दिवस खूप उशिरा झालेला मॅचेस. तर मला वाटलं मी हमखास मॅचला पोहोचेन आणि मी गावात फायनल खेळत होतो माऊलला. तर थोडा उशीर झाला आणि मला तिकडे सुप्रीमोला सर्व टॉस-बीस उडून बॅटिंग आली आणि मी डायरेक्ट बंटी पटेल आणि मी ओपनिंग करत होतो तिकडे. आम्ही चांगला स्टार्ट देत होतो दोघं. तेव्हा बंटी पटेलला सीरीज मिळालेली. सीरीज की बेस्ट बॅट्समन मिळालेला, बाईक मिळाली त्याला. तेव्हा मी डायरेक्ट दोघं उतरलो आणि मला फुलटॉस बॉलच होता. टाईप ही होती आपली पालघरची टीम. स्टार सीसी, नाही, लाईट बेकर्स. ताई बेकर्स हे प्रज्योत वगैरे हां, हां. खेळायचे, प्रभू-विभू हं. हे खेळायचे, अनिकेत वगैरे आणि मला फुलटॉस बॉल होता. मी मिड विकेट हातात कॅच दिली. ते खूप मला जाणवतं ते. मग त्यानंतर मग सुप्रीमोमध्ये तसा चांगला खेळ झाला का मंगेश? हो, सेमीफायनलच होती ना ती. तर मग हारल्यावर थोडं खूप नर्व्हस झालं. नंतर मग शक्तिचषक लगेच मॅच होती तिकडून. तर ॲक्चुअली तिथे लाईव्ह नव्हतं, सांगतो म्हणून. तिकडे माझा रेकॉर्ड आहे, की मी 9 बॉलमध्ये तिकडे 50 केलेले, पण ते लाईव्ह नव्हते. पण आता आपण या एके स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही माहिती प्रेक्षकांमध्ये देताय, तर लक्षात घ्या, शक्ती चषकामध्ये 9 चेंडूमध्ये 50 पूर्ण केलेत मंगेश वैद्यने. अजून विविध स्पर्धा तुम्ही खेळलात. तुम्ही जशी माहिती आम्हाला दिली आहे, क्रिकॉन कप हा पण खेळलात? हो, आम्ही क्रिकॉनला 3rd प्राइज मारलाय. आमची मॅच
डिंगडॉंग सोबत होती. तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी बद्दल आपण सांगितलं. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक खेळलात. हो, मला तर असं वाटतं रतनबुवा मी ऑलमोस्ट खूप वर्ष झाली खेळतोय. खूप छान टुर्नामेंट आहे. सुप्रीमो जशी तशीच रतनबुवा आहे आणि मी मॅचलेस राहुल असतानापासून खेळतो. एक स्पर्धा ज्यांनी विदेशाचं स्वप्न पूर्ण केलं क्रिकेटपटूंचं, ती म्हणजेच 10PL आणि 10PL आपण सुद्धा खेळलेत. हो, कारण की तेही खूप छान दिवस होता तो माझ्यासाठी. कधी विसरणार नाही. कारण की लहान असताना मी ऐकून होतो आणि बघितलेलंही होतं, की कोका-कोला कप झालेला शारजा स्टेडियमवर. आणि त्यावेळी मी दमनला होतो पप्पांसोबत. म्हणजे आमचे बोटीची माणसं असतात काम करणारे. ते तिकडे राहायला असायचे. तर आम्हाला त्यांनी लग्नासाठी आम्ही गेलेलो. तर तिकडे मी सचिन सरांची मॅच बघत होतो लहान असताना. आणि आज माझं स्वप्न म्हणजे सचिन सर ती ज्या ग्राउंडवर खेळो आणि त्या ग्राउंडवर संधी भेटते हे भाग्यच आहे. या सर्व स्पर्धांचा आढावा आपण दिलात. पण त्यानंतर आले इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 1. सीझन 1 तुम्ही खेळलात? सीझन 1 नाही खेळलो. कारण अं, कारण कारण माहिती नाही. पण ऑक्शनला होतो मी. ऑक्शनमध्ये नाही खेळलो. पण दुसरं सीझन मी खेळलो. आणि दुसरं सीझन तुम्ही खेळलात. पण तुम्हाला वाटलं होतं का एका संघाची कॅप्टन्सी तुम्हाला मिळेल? नाही अशा तयारीत तर नव्हतो गेलेलो. पण चांगलं खेळण्याचा अ, आणि टीमला चांगलं जिंकवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन अशा पद्धतीने मी नक्कीच गेलेलो. एक नवीन अनुभव म्हणजे तुम्हाला 20 दिवस अगोदर बोलवून तुमची ट्रेनिंग घेत आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवतायत. क्रिकेट कसं खेळायचंय ह्याचं अपग्रेडेशन करतायत. तर तो अनुभव कसा राहिलाय? हो, ॲक्चुअली हे मला धडे पहिलाच होते. कारण की मी लेदर खेळायचो आणि मी वरच्या लेव्हलवर हे फिटनेस वगैरे ॲक्चुअली खूप केलेला. आम्हाला त्या टायमाला जेव्हा मी म्हणालो, की मी खार जिमखान्याला पडलो, त्याच्या पहिला मी वालूमध्ये मी अमुक पंडित सर होते. अ, त्यांनी आम्हाला खूप फिटनेस घ्यायचे ते आमचे. मी जॉबवरनं 3:30ला निघायचो आणि डायरेक्ट झूला तसंच फिटनेसला जायचो. आमचे 2-3 तास झूमध्ये रनिंग्स, कॅचेस प्रॅक्टिस हे फिटनेस घ्यायचे. तर त्याचा मला फायदा नक्कीच झाला. कसं वाटलं फ्रँचायझी क्रिकेट? अ, खूप प्रेशर पण आहे. खूप शिकायला पण भेटतं आणि एवढ्या प्रेक्षकासमोर प्रेशर प्लस कॅप्टनशिप म्हणजे सर्व जबाबदारीच होती माझ्यावर, की आणि टीमला मॅनेज करणं. कारण की कसं आहे, आपण जेव्हा कॅप्टनशिपची लीडरशिप येते, तेव्हा एक दोघांचं ऐकायला नाही लागत. आपल्याला संपूर्ण टीमचं युनिट घेऊन चालावं लागतं आणि टीमला पण घेऊन चालायला लागतं. मला माझी टीम जी होती ती म्हणजे अशी स्टेप बाय स्टेप म्हणजे खूप चांगले प्लेयर्स होते आणि त्यांचे एरियाजमध्ये दिलीप बिजवा, सागर अली, होल्डर, प्रज्योत असे खूप चांगले प्लेयर्स होते. पण ते दिसत नव्हते. आणि आय-एस-पी-एलमध्ये आमच्या टीमला ॲक्चुअली बघायला गेलं तर म्हणजे सर्वजण इझिली घेत होते. तर आमच्या टीममध्ये बिलीव्ह सिस्टम होतं. बिलीव्ह होती, की आणि माझं काम एकच असतं, की मी सर्वांना घेऊन खेळण्याचा प्रयत्न करतो आणि तोच फायदा मला झाला. मी सर्वांशी डिस्कस करतो. माझ्यासमोर कितीही चांगला या वाईट म्हणणारा आला तरी मी त्याला पॉझिटिव्हच ठेवणार. हा माझा उद्देश असतो. जसा आपण उल्लेख केला, की श्रीनगर की वीर या संघाला तितकं कुठेतरी वेटेज मिळत नव्हतं. जितकं वेटेज विक्रोळीजला मिळत नाही असं तुम्हाला वाटतंय. त्या विषयावर आपण थोड्या वेळानंतर येणार आहोतच. तर मग श्रीनगर की वीर या संघाची कॅप्टन्सी आणि जसा पहिला सामना तुम्ही खेळलात, तर पहिल्या सामन्यामध्ये नेमकं काय तुम्हाला शिकायला मिळालं, की तुम्हाला काय चेंजेस करायला पाहिजेत संघामध्ये किंवा संघाच्या स्ट्रॅटेजीमध्ये? ॲक्चुअली सर प्रत्येकाचा रोल असतो तिकडे आणि ॲक्चुअली मॅनेजमेंट खूप मोठी असते आणि ॲक्चुअली आपल्याला जी जबाबदारी दिलेली, मला कॅप्टनची दिलेली आणि टीमला कशा पद्धतीने टॅकल करायचं, समोरच्या टीममध्ये काय प्लॅन्स आहेत, त्या सबमधनं आपण कशी बॉलिंग, बॅटिंग काढली पाहिजे. असे सर अमोल सर, कदम कदम सर असे आम्हाला संतनू सर, श्याम सर, सागर सर असे सर्व प्रत्येकाच्या डिपार्टमेंट 100% आम्हाला गाईडन्स करत होते आणि मार्गदर्शन करत होते, की
बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग प्लस कोणत्या सिच्युएशनला कसं खेळायचं असं सर्व पद्धतीने तिकडे ऑलरेडी सेटअप रेडी असायचा आणि आम्हाला त्या पद्धतीने क्रिकेट खेळायला लागायचं. सागर अलीबद्दल ॲज अ कॅप्टन काय सांगशील? आणि माझ्या लाईफमध्ये मला असं वाटतंय जी त्यांनी इनिंग केली आहे, ती 10-15 वर्ष तरी रेकॉर्ड बनतात तुटण्यासाठी. पण ती इनिंग मला असं वाटत नाही की लवकर तुटू शकेल. कारण की ज्या फ्लोमध्ये बॅटिंग करत होता, ग्रेट. म्हणजे शब्द नाही आहे, कारण की जेवढं बोलले तेवढे कमी असेल. तो ज्या पद्धतीत बॅटिंग करत होता आणि टीमला सिच्युएशन प्रमाणे बॅटिंग करत होता आणि आउटस्टँडिंग. कारण की त्यांनी असं वाटतं की वन मॅन शो अपोजिट टीमला क्लिअर करत होता. शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 2 ची ट्रॉफी माहुल गावात येता येता राहिली. हो. आहे. भेटते. नक्कीच खूप साऱ्या ट्रॉफ्या आहेत अशा ॲक्चुअली माझ्या लाईफमध्ये की सेमी फायनलला मी हारलेलो आहे. ठीक आहे सर, क्रिकेट हेच शिकवतं आणि मी शिकत राहतो ॲक्चुअली. माझ्या लाईफमध्ये 10 पीएलचं पण सर 1 रनसाठी मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समन गेलंय. हो, तर ठीक आहे पार्ट ऑफ द गेम. क्रिकेट जेवढं शिकेल आणि क्रिकेटनी दिलं सर मला खूप. मी कधीच नाव नाही ठेवणार. कारण की जेव्हा देवाकडे हात जोडलेत आणि मी प्रार्थना केली आणि मागितले तर मला मिळाले आणि मेहनत पहिली गोष्ट, मेहनत केली तर देव नक्कीच फळ देतो. म्हणजे तुम्ही आस्तिक आहात. मेहनतीसोबतच देवावर देखील आस्था असायलाच पाहिजे. शुअर. कारण की आपण कितीही मेहनत करा, पण देणारा आणि घेणारा देवच आहे. मग सीझन 3 ला देव देईल? ट्राय टू बेस्ट. मी माझा 100% देण्याचा प्रयत्न करेन. बाकी हरे कृष्ण. एक्झॅक्टली. मेहनत कराल तर मग तुमची मेहनत ऐकली जाईल. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट सीझन. टेप बॉलचं इन्व्हेन्शन झालं आणि आपण जे ऑथेंटिक क्रिकेट खेळायचो, त्यापेक्षा पलीकडे हा टेप बॉल होता. म्हणजे ज्यावर बॉल स्विंग होतो. खरं तर टेनिस बॉल स्विंग होत नाही. पण जेव्हा टेप येते चेंडूवर, तेव्हा तो बॉल स्विंग होतो. तर त्या टेप बॉलचा इन्व्हेन्शनचा फायदा झाला किंवा त्याचं अडॅप्टेशन आपण कसं केलं? हो, ॲक्चुअली फायदा रबर बॉलमुळे होत होता. कारण की टेप बॉल फर्स्ट टाईम झाला तेव्हा हा लाईट होता. सेकंड टाईम झाला थोडा हेवी होता. एका साइडला रबर कोटिंग होती आणि ॲक्चुअली टेप बॉल माझ्या टीमला ॲक्चुअली बघायला गेलं तर मला टेप बॉलला ॲक्चुअली विकेट थांबवण्यासाठी पाहिजे तर तो टीमला माझा फायदा झाला ॲक्चुअली. ओके. पण ते थोडं दृष्टिकोन वेगळा असेल, पण अमोल सरांनी मला आणि संतनू सरांनी मला थांबवले, की टेप बॉलला विकेट न देता मला कारण की थांबवायचे. हा एक स्ट्रॅटेजी होता आणि आम्ही टेप बॉलचा ॲक्चुअली कसं आहे, बॉल जो स्वीप जशी असते, म्हणजे जसा हे करणार तसा बॉल स्विंग होतो. तर टेप बॉलला थोडं आय साइड आणि हेड पोझिशन तुम्हाला स्टडी ठेवायला लागते. जेवढी बॉडी हलवणार तेवढा तो बॉल मूव्हमेंट करणार आणि टेप बॉलला जसं रिलीज शेवटपर्यंत बघावा लागतो आणि बॉलच्या मेरिटवर खेळायला लागतं. मग स्टडी केली तर मग टेप बॉल इज प्रॉफिटेबल? येस, ऑल्वेज लाईनीनी 6 बॉल 6 पण 6 जाणार. टेप बॉल प्रॉपर म्हणजे टेनिस जसा खेळतो ना, हा जो हेवी बॉल जशा पिक केला तर प्रॉपर जिथे बॉल तिकडे मारला तर 6 जाणार. या नवनवीन इन्व्हेन्शनमुळे ट्रेडिशनल क्रिकेटला धक्का लागणार नाही का? मला वाटतं लागू शकतो कारण की ईझी नाहीये. कारण की टेनिस बॉल, टेप बॉल, रबर बॉल फरक आहे. पण हे शिकवतं क्रिकेट, की तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता आणि क्रिकेट कसा खेळता. क्या बात है! दबाव आणि दुःख या 2 गोष्टी क्रिकेटपटूंसाठी नव्या नाहीयेत. तर दबाव आल्यावर नेमकं काय करता? आणि दबावाची पुढची स्टेप आहे दुःख. तर त्यांना कसं मॅनेज करता? दबावाबद्दल बोलायचं तर शिकवतं सर क्रिकेट प्रत्येकाला शिकवतं की सिच्युएशन प्रमाणे कसं खेळलं पाहिजे. आता आपण बॅटिंगला चेस करतो तर आपल्याला माहिती पडलं पाहिजे की आपण किती किती चेस आहेत, कशा पद्धतीने बॅटिंग केली पाहिजे, किती एव्हरेजनी खेळलं पाहिजे, किती कोणावर अटॅक करायचा, कोण लूज बॉलर. प्रत्येकाचे दिवस सारखे नसतात. एखादा बॉलर लूज चांगला बॉलर पण कधी लूज भेटतो. तर त्यावेळी आपण कशा पद्धतीने त्याला हँडल करतो. आणि दुःख म्हणाल तर सर सर्वांच्या वाटेला आहे ते.
त्या सोसण्याची ताकद पाहिजेच. लेदर बॉलच्या वेगवेगळ्या स्पर्धा तुम्ही खेळलेल्या आहात. पण डी.वाय पाटील स्टेडियममध्ये जी एक मॅच तुम्ही खेळला होता, ती खरंच तुमच्या लक्षात राहणारी आहे. हो, नक्कीच. फर्स्ट टाईम जेव्हा 2020चा काळ आलेला, टाईम आलेला, तेव्हा फर्स्ट टाईम मुंबईनी 2020च्या मॅचेस भरवलेल्या आणि त्या मी क्वालिफाय करून सेमीफायनल आणि फायनल डी.वाय स्टेडियमला होणार होती. आणि आमची मॅच सेमीफायनलची नवी मुंबईच्या अगेन्स्ट डी.वाय पाटील स्टेडियमच्या बाहेर झाली. तेव्हा नवी मुंबईच्या टीम पोलीसची टीम होती. त्यांनी आम्हाला 185 दिलेला. तिकडे मी 94 केला आणि आउट झालो आणि मॅच जिंकलो. आणि आमची मॅच फायनल डे नाईटमध्ये स्टेडियममध्ये झाली. आणि तिकडे स्टँडर्ड चॅटेट योगेश पवार, संदीप पवार सॉरी, आणि श्रेयस इंदुरकर हे यांच्यासोबत आमची फायनल मॅच होती. आणि तेव्हा फर्स्ट टाइम म्हणजे ऍक्च्युली आता अजित मोहिते नाव घेतं, 37 जुलै म्हणून ऍक्च्युली तर टोयोटाला खेळायचे. आणि त्या दिवशी माझी म्हणजे आम्ही जिंकून चाललो आणि त्याच्यावर माझी नजर पडलेली. आणि मी ऍक्च्युली लेजंड होते ते, कारण की त्यांची बॅटिंग बघायचो आणि ते समोर दिसले तर मला असं वाटतं की ते सेमीफायनल त्यांच्या आतमध्ये होती स्टँडर्ड चॅटेटची मॅच. तर ते लोक खेळ नाही त्यांच्या अगेन्स्ट सेमीफायनल त्यांची टोयोटा आणि त्यांची, तर टोयोटाला हरवली त्यांनी स्टँडर्ड चॅटेटने. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं दुःख झालं, ते खूप वाईट वाटलं ऍक्च्युली. आणि खूप तो भावूक क्षण आहे. आणि त्याच्यानंतर आमची फायनल मॅच स्टँडर्ड चॅटेट सोबत झाली. आणि त्यावेळी एक दिवस टाइम शील्डची आमची 4-5 वीक नंतर आमची टाइम शील्डची मॅच ऑलरेडी स्टँडर्ड चॅटेट बरोबर झालेली. आणि मॅच अशी झालेली की 96 रन्स आम्ही दिलेला, त्याच्या 8 विकेट काढलेले. 8 विकेट काढलेले. तर मला तो, आणि ते लोक जिंकलेले. त्याने चेस केला. आणि आता आमची T20 मॅच स्टेडियमला. तर मला आपल्या पवारने आउट केला, संदीप पवारने मला टाइम शील्डला पहिलाच LBW आउट केला. तर मी ठरवलेलं मी पवारला आउट देणार नाही. मी डोक्यात ठेवलेलं की याला आउट नाही दिलं तर मी मॅच जिंकणार. तर मी तसंच केलं. त्या विकेटला बॉलरला आउट नाही दिला पवारला. तेव्हा आमच्यात तनुष कोटियान पण खेळा, तेव्हा अंडर 90 होता तनुष कोटियान. तर मी विकेट नाही दिला आणि लास्ट 2 ओव्हरला 32 पाहिजे होते. हेमंत मार्शल म्हणून आहे ट्रॉम्ब्याचा, आणि मी आणि त्यांनी 2 ओव्हरला 32 असताना आम्ही ती मॅच जिंकलो. आणि ती फर्स्ट टायटल आम्ही मारला. त्या मॅचला मी 100 रन्स केलेले. आणि लालचंद राजपूत सरांकडनं मॅन ऑफ द सिरीज घेतले. वा वा, म्हणजे कौतुकास पात्र कामगिरी आहे आणि खूप चांगला किस्सा आपण सांगितला. आणि अपेक्षा मला हीच होते की यस, फक्त आपण टेनिसवर क्रिकेट नाही खेळलोय ना, लेदर खेळले, तर लेदरचा देखील आम्हाला आढावा घ्यायचा आहे. तर काही ऑडियन्सचे प्रश्न आमच्यापर्यंत आलेले आहेत, काही निवडक प्रश्न आम्ही घेतोय. गौरांग कदम यांचा एक प्रश्न आलेला आहे की बॅटिंग स्टाईल कोणाची फॉलो करता तुम्ही? ऍक्च्युली सचिन सरांनाच फॉलो करतो. पण जास्तीत जास्त AB डिव्हिसला खूप मानतो, कारण की त्यावेळी मी व्हिडिओज बघायचो त्यांच्या बॅटिंगच्या स्टाईलची. ते फुटवर्क वगैरे हे पण तसेच हलायचे, जसं जम्पिंग, तसंच मी फॉलो करतो. जयेश पोटफोडे यांचा एक प्रश्न आलेला आहे की चेहऱ्यावरून तुम्ही रागीट दिसता, तर मंगेशचा स्वभाव कसा आहे? ठीक आहे. जेव्हा माझ्याशी समोर आल्यावर समोर येण्याची गरजच नाही आता, या पुढे राहिला ते तर आहेच. नाही नाही, कसं आहे, समोर आला की मी 2 शब्द म्हणाल तर माझा तो फॅनच होता. खूप छान, खूप छान. मंगेश वैती बनायला, त्यांचाच प्रश्न, जयेशचाच प्रश्न आहे की मंगेश वैती बनायला काय सॅक्रिफाईस करावं लागेल? सकाळी लवकर उठावं लागेल. अजून एक प्रश्न आलाय तेजसचा की जितकं क्रिकेट खेळणं सोपं आहे, तितकं खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणं सोपं आहे. हो. थोडक्यात मासेमारीविषयी नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. जाता मासेमारीला? हो, नक्कीच. आवडता विषय आहे पावसात, आणि पप्पा आवर्जून घेऊन जातात मला. कारण की आमचे एलिफंटाला सर्वजण या, कधी टाइम मिळाला तर नक्कीच जाऊ आपण एलिफंटाला.
तिकडेच आम्ही मच्छी पकडतो आणि आवडतं मला. भाचा पण आहे. म्हणजे आम्ही ॲक्चुअली पप्पा आम्ही फॅमिलीच टोटल म्हणजे भाव वगैरे जाऊन कल्पेश, कडक म्हणजे आम्ही टोटल तिकडे संपूर्ण जाऊन मच्छी पकडतो. खूप जास्त मेहनतीचं काम आहे. हो, मेहनत आहे आणि कसं आहे प्रत्येकाच्या माझा रोल मॉडेल तर वडीलच आहेत आणि मेहनत खूप आहे. ॲक्चुअली आपल्याला वाटतं, की मच्छी खायला टेस्टी आहे, पण समुद्रात पकडणं, भर पावसात रात्रभर जागरण करणं, पाऊस एवढा पडत असला तरी पाऊस एवढा पडत असेल तर झोपणार कुठे होडीत? हं. हां, तर मग तेही खूप प्रश्न आहेत. खूप मेहनत आहे. अ, आणि मेहनत ही वडिलांकडनं शिकलोय म्हणून आज या लेव्हलला पोहोचलोय. म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टी मिळेल याचा नेम नाही, पण वडिलोपार्जित गुण मंगेशला मिळालेले आहेत. आणि नक्कीच अजून एक चांगली गोष्ट मंगेश सांगितली, की मासोळी घेताना भावताव करू नका. मेहनत बघा आमच्या कोळी बांधवांची आणि त्या तिला लिहायल्या नाहीत. तर आता येऊया विक्रोळियन्सवर जो मी मुद्दा बाकी ठेवला होता. एकनिष्ठता हा गुण मंगेशमध्ये कधी आला? कारण जसे विक्रोळियन्समध्ये मंगेश आले, आतापर्यंत मला असं वाटतं 10 वर्षांपासून विक्रोळियन्सलाच खेळतायत. तर नेमकं याबद्दल काय? हो, नक्कीच अमोल सरांना हे करेन मी. ते कारण की माझ्या पहिलेही खूप सारे प्लेयर्स खेळले आणि खूप डिसिप्लिन होतं तिकडे. आम्ही 8-8 वाजता पण टायमावर पोहोचलेलो आहेत. तर तिथूनच मी हे सर्व श्रेय टीमला जे पहिला पण खेळत होते आणि आताही खेळतात त्यांना सरांनाच देईन. लॉकडाऊन नंतर मोठमोठ्या स्पर्धा आल्या. खेळाडूंचं मानधन वाढलं. स्पर्धांच्या रकमा वाढल्या. तर मग तुम्हाला कोणी अप्रोच केला होता का इतर संघांनी खेळण्यासाठी? कारण खेळाडूंची आवश्यकता आहे वेगवेगळ्या संघांना आणि तुम्ही उत्तम स्ट्रायकर बॅटर आहात. तर मग संघांनी तुम्हाला नक्कीच अप्रोच केला होता? संघ माझा ऑलमोस्ट लॉकडाऊनच्या नंतर पण विक्रोलियन्सच राहिला आणि टीम्स मला संपूर्ण टीम्स बोलवतात. असं नाही की एकच टीम. एन-बी अवध झाली, उमर झाला, अ, हाकीमभाई झाला, अ, हेमंतभाई झाले, राहुल झाले, ओमकार सुद्धा अनिकेत झाला. हे सर्व मला बोलवतात खेळायला आवर्जून. मग आदर राखून, त्यांचा आदर राखून तुम्ही कशी प्रतिक्रिया देता? हो, मला वेळ असला तर मी ऑलरेडी जॉबला आहे, नेव्हल डॉकयार्डला मी. तर मला वेळ मिळाला तर मी नक्कीच जाण्याचा प्रयत्न करतो. विक्रोळियन्स हा संघ जवळपास सर्व स्पर्धात खेळतो. म्हणजे 25,000 ची असू द्या किंवा 25,00,000 असू द्या. तर मग सर्वच जण अवेलेबल असतात, जरी स्पर्धा लहान रकमेची असली? हो, सरांना एक फोन आला कोणत्याही टुर्नामेंटचा, तर सर 100% एंट्री ती 10,000 ची असो या 25,00,000 ची असो, ती टीम आमची शुअर असणारच. आणि टीमच्या बद्दल सांगायचं तर आमची 10,000 ची टीम आणि 25,000 ची टीम सेमच असते. शशी, गिरीश, मी ऑलमोस्ट. तर आम्हाला ती 10,000 ची असो या 25,000 काही फरक नाही पडत. थोडीशी खेळाडूंची माहिती विक्रोळियन्सच्या. हो, शशी, गिरीश खूप म्हणजे खूप वर्ष दिली त्यांनी आणि असंच आम्ही निशांत भाई झाले, अ, पवार झाला. खूप सारे प्लेयर्स आहेत नावं वडारकर, वराडकर. तुमचा परिवार? हो, ॲक्चुअली फॅमिली आहे माझी संपूर्ण. टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्री हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता ग्रो होत चालली असं सगळ्यांचं मत आहे. ॲज अ क्रिकेटर तुमचं मत काय? हो, 100%. ज्या पद्धतीने क्रिकेट ज्या लेव्हलवर चाललंय आणि लहानपणी आपण जसं स्वप्न बघतो, तसंच हे पण तसंच झालेलं आहे. कारण की स्वप्न मोठी बघितली ती नक्की पूर्ण होतात. ग्रेट. आणि नक्कीच, कारण की ज्या पद्धतीने मी लहान असताना मी स्वतः विचारही नव्हता केला, की मी शारजा स्टेडियमला खेळेन आणि सचिन सरांना हात मिळवेन. क्या बात! अमिताभ सरांना भेटेन. शाहरुख, अक्षय कुमार सरांना हात भेटले. खांद्यावर हात ठेवले अक्षरशः आणि सरांना सचिन तेंडुलकर सरांना जेव्हा मी हात मिळवला, अक्षरशः महिनाभर मी झोपलो नाही नीट. सर खरं. तर आणि क्रिकेटनी दिलं आणि क्रिकेट देतंय. हं, तर मला असं वाटतं, की टेनिस बॉल खूप पुढे चाललाय. हं. यंग पिढीने खूप लक्ष द्यायला पाहिजे याकडे. यंग पिढीने लक्ष दिलं पाहिजे आणि टेनिस क्रिकेट ग्रो होते.
तर मग या ग्रोईंग पिरियडमध्ये मंगेश वैती अजून किती वर्ष खेळेल असं मंगेश वैतीला वाटतं? हा तर कॉन्फ्युज चांगला खेळण्याचा प्रयत्न करेल आणि यंग पिढीला आणि मला स्वतःला जेवढा मी चांगला खेळेल तेवढा आता बघितलं असेल सोशल मीडिया खूप चांगल्या पद्धतीने पुढं चालले आहे आणि क्रिकेटही खूप पुढे चाललंय. येणाऱ्या काळात टेनिस बॉल तुम्ही नक्कीच जशा इंटरनॅशनलची इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया जशा मॅचेस होतात, त्या नक्कीच मॅच एक दिवस होणार, हे नक्कीच आहे. तर ज्या पद्धतीने टेनिस बॉल चाललाय, तर नक्कीच ग्रो होईल सर. हे झालं तुमचं व्यवसाय क्रिकेट. पण मी जवळून पाहिलंय तुमचं ग्रामीण क्रिकेट. म्हणजे तुमच्या संघाला संघ मालक शोधत येतात. तर मग माहुल कविवाडा या आपल्या घरच्या ग्रामीण संघाबद्दल काय सांगाल? हे सर माझं एकट्याचं नाही ग्रामीण संघ. हे पहिल्यापासूनच खेळत आलेले सीनियर आहेत. कमलाकर, जग्गू, हनुमंत, अ, महेंद्र वैती, विजय कोहली म्हणजे खूप सारे प्लेयर्स आहेत. जग्गू, अमित कोहली. खूप सारे प्लेयर्स आहेत. त्यांनी टीम बांधलेली आहे आणि आम्ही तेच काम करतो, की पुढे नेण्याचा आणि चांगलं गेम खेळण्याचा, गावाचं नाव रोशन करण्याचा आणि गावाला चांगल्या लेव्हलवर नेण्याचा हेच प्रयत्न करतो. अमित कोहली तर आयोजन सुद्धा करतात राईट? हो, तेही आयोजन करतात आणि मुलांना संध्या देतात. ते नवनवीन मुले असतात त्यांना चांगला प्लॅटफॉर्म देतात. त्याचं सोनं करायला पाहिजे. अ, आता जी टीम तुमची आहे ग्रामीणची त्याबद्दल काय सांगाल? हो, आताची टीम ठीक आहे, खूप चांगलं आहे. मेहनत करायला पाहिजे आणि लक्ष द्यायला पाहिजे. कारण की आता आम्ही थोडे बघत असाल, की आमच्या सोबतच भिवंडी, आपली घोडसाई, केतन मात्रेची टीम, वाकलन झाली. अशा खूप साऱ्या विक्की भोईची, धारावी. आम्ही ए टीममध्येच खेळतो आमच्या माहुलगाव संघ आणि ईझी नाही. तेच आज बघा तुम्ही कुठल्या लेव्हलवर गेलेत प्लेयर. बघत असाल केतन झाला, अ, अ, विक्की भोईर झाला. खूप सारे आता ऋतिक पाटील बघा, आर्यन बघा, हे गावातनंच पुढे चाललेत ना आणि असे गावातनं माझे प्लेयर आले तर मला प्राउड वाटेल, की मी काहीतरी केलं. तर मग तो कोणता खेळाडू आहे, तुम्हाला असं वाटते, की तो व्यवसाय क्रिकेटमध्ये येऊ शकतो? एक नाव घ्यायचं झालं तर कोणाचं घ्याल? आता ज्या पद्धतीने बघतो तर थोडं विचार करण्यासारखी गोष्ट आहे सर. कारण की त्या पद्धतीचे आमच्या गावात खरोखर फॅक्ट सांगतो, की मेहनत खूप कमी करतात. खरोखरच. कारण की मी वारंवार 8 आणि 10 बॉल खेळतात प्रॅक्टिस बघ. एक-एक प्लेयर. हे तर प्रत्येकाचा अंदाज बॉल प्रॅक्टिस करतात. ॲक्चुअली मला हे बोलायचं होतं, पण हे चुकीचं आहे. ज्या पद्धतीत टेनिस बॉल चाललाय, तर त्याकडे शिकायला पाहिजे, बघायला पाहिजे. नवीन पिढीला हेच सांगेन, की लक्ष द्या, मेहनत करा. हे 8 मी 4 बॉल खेळून क्रिकेटर नाही बनू शकत. हे गावाला मी खरोखरच मेसेज देतो. बघा मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे मी मीरा भाईंदरला राहतो. पालघरमध्ये मॅचेस होतात, नायगावमध्ये मॅचेस होतात, ठाण्यामध्ये मॅचेस होतात, मीरा भाईंदरमध्ये मॅचेस होतात आणि माहुल कोळीवाडाला संघमालक शोधत येतात. तर तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही मेहनत घ्या. मंगेश तुमच्यासोबतच आहेत. जर विक्रोळीस नसेल खेळत, तर मंगेश आहे, कल्पेश आहे, विकी आहेत. ते तुमच्यासोबतच आहेत. फक्त तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवावा लागेल, थोडासा वेळ स्वतःला द्यावा लागेल. थोडं डेडिकेटेड राहा. जे नाव माहुल कोळीवाड्याचं ग्रामीण क्रिकेटमध्ये आहे, ते जर टिकवायचं असेल, अजूनही वेळ गेली नाहीये. प्रयत्न करा. पुढचा सीझन तुमचाच असेल. केंद्रीय राज्यमंत्री चषक जी भिवंडीला होते, ज्या ठिकाणी पहिल्यांदा खेळाडूंना बाईक जिंकण्याची संधी आली होती, तर त्या ठिकाणी तुमचा अनुभव कसा राहिलाय? हो, खूप मोठा अनुभव आहे तो माझ्या लाईफमध्ये कधी नाही विसरणार मी. कारण की 80 टीममधनं केंद्रीय मंत्री चषक फर्स्ट टाईम 12 बाईक टूर्नामेंट झालेली. कपिल पाटील सरांची आणि आमचा पॅकर होता केतन म्हात्रे. केतन तरे सॉरी केतन तरे पॅकर होता आणि त्यांनी एंट्री केलेली आणि आम्हाला तिकडे खेळायला बोलवलेलं आणि आम्ही त्या टुर्नामेंटला खूप चांगलं करत होतो सर्व. जसं मॅच जिंकत होतो, पुढे-पुढे जात होतं. तर तिकडे एक मोठा किस्सा पण झालेला. सांगायचं तर अक्षरशः आम्ही ग्राउंड पण सोडलेलं. मी ऑलरेडी पहिला सांगितलेलं, की
आमच्या टीमला आम्ही पार्ट ऑफ द गेम क्रिकेट आहे, हार जीत होतं. अशा मध्ये आमची 80 टीम मधनं 8 टीम राहिलेल्या. त्याच्यात घोडसाई, धारावे, माऊल अशा खूप दिग्गज टीमी होत्या. त्याच्यातनं आम्ही जिंकत जिंकत पुढे झालो. त्याच्यानंतर 4 टीम झाल्या. त्याच्यानंतर 4 टीम झाल्या तर त्याच्यानंतर त्या 4 टीम नंतर त्यावेळी चिठ्ठ्या उडालेल्या 4 की 5 मध्ये. त्याच्यानंतर त्या टीम तेव्हा तऱ्हेनी आमच्या टीमचं नाव ठेवलं. माझं तेव्हा शॉप होतं मिस्टी, तेव्हा त्या मिस्टी 11 असं मिस्टी स्पोर्ट्स असं ठेवलेलं. तर ती चिठ्ठी आलेली आणि सेमी आम्हाला डायरेक्ट फायनलला मिळालेलं. तर तिकडे फायनलला आम्ही गोडसाईच्या मॅच होती तेव्हा खूप प्रसंग खूप हार्ड झालेला. कधी मी एवढा लहानाचा मोठा झालो, कधी ग्राउंड नव्हतं सोडलेलं. पण आम्हाला तिकडे सोडावं लागलं. तर आणि पण मॅचेस झाल्या. पण क्रिकेटर थोडं कुठेतरी असं ते असं जिव्हाळा लागलं, की प्रेक्षक लोक आणि संपूर्ण त्यावेळी खूप ऐकत नव्हते. आम्हाला अक्षरशः म्हणजे खूप भयानक परिस्थिती होती. तर अक्षरशः आम्ही असं बोललो, की मॅचच नको आम्हाला. तेव्हा भावेशने आम्हाला खूप सपोर्ट केला त्या टुर्नामेंटला, की या टीम अशी नाही, ही टीम खूप हे आहे. तर त्यांचा काही रोल नाही, त्यांना काही करू नका. तर आम्ही अक्षरशः मॅचच सोडायला निघालो. पण आम्ही योगायोगाने मॅच खेळू. ठीक आहे, जे पुढे झालं ते. पण खूप अनुभव भयानक परिस्थिती होती. जिंकला नाही, फायनल आम्ही हारलो. पण ठीक आहे. मी पहिला पण म्हणालो, माझ्या लाईफमध्ये मी फायनल्स खूप हारलोय. पण हे ठीक आहे, क्रिकेट मला हेच शिकवतं. पण क्रिकेटनी दिलं आज तेच माझ्यासाठी खूप काही आहे. आणि तुम्हाला तेच प्रेम जुचंद्रला मिळालं, मीराबाईंना बिग बॅशला मिळालं. हो, नक्कीच. आता जिथेही जातं, जिथेही संपूर्ण तर आताचं जिथे जाईन तिथे मला सपोर्ट करतात आणि आवर्जून बोलतात, "हा आपला खोली आहे, हा आपला आगरी आहे." आणि मला आवर्जून बोलतात. म्हणजे भिवंडी, ठाणे, मीराबाई, कुठेही जाऊ. मुंबई कुठे जा, दबदबा मंगेश बैतीचाच. पंचांचं डिसिजन येतं. कधी-कधी ते खेळाडूंना पटत नाही. पण जेव्हा तुम्हाला असं वाटते, की तुमच्या विरोधात डिसिजन गेलंय, तरी सुद्धा तुम्ही आर्ग्युमेंट न करता बाहेर जाता. तर त्याबद्दल काय सांगाल? हे अमोल सरांनी शिकवलं. आणि पहिली गोष्ट डिसिप्लिन राहणं खूप गरजेचं आहे. असं आमच्या गावातला एक गणेश वैती म्हणून आहे. त्यांनी मला सांगितलेलं, की "बघ, एक लक्षात ठेव, तू क्रिकेटर कितीही मोठा असलास ना, पण मिस्टेक होणार, अप्स एंड डाउन होतात कधी-कधी. पण तुला वाटलं स्वतःला कधी एज लागली, काय लागलं, तर तू स्वतः मैदानाच्या बाहेर निघत जा. तर तुझं तेवढी रिस्पॉन्स पण तुझी एक रिस्पेक्ट पण राहील आणि हे राहील." तर मी तो शब्द कानावर घेतला आणि ते पुढे जाण्यासाठी. बघा, या टेनिस सिक्रेट या दुनियादारी या चर्चासत्राच्या माध्यमातून जे होतकरू नवोदित क्रिकेटपटू आम्हाला ऐकतायत, तर काही खेळाडूंचा आदर्श घेण्यास नक्कीच तुम्ही पुढे या. जेणेकरून तुमचं क्रिकेट देखील तितकंच चांगलं होईल, जितकं चांगलं क्रिकेट या सर्व दिग्गजांचं राहिलेलं आहे. घरच्यांचं समर्थन आणि तुमच्या 2 राजकुमारींबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल ते त्यांच्याबद्दल बोलेल तेवढं कमीच असेल. कारण की जेवढं आपण थकतो आणि घरात गेल्यावर त्यांना हग केला की संपूर्ण थकणं म्हणजे जेवढं दुखणं असतं ते जातं. आणि फॅमिलीचा सपोर्ट असल्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचू शकतो. कारण की ऑलवेज त्या माझ्यासाठी लकी आहेत. क्या बात! तर मग या पॉडकास्टमध्ये येऊन, व्यक्त होऊन, स्वतःच्या कारकिर्दीचा आढावा देऊन, मंगेश आता कसं वाटतंय? खूप छान वाटतंय सर. आणि माझा पहिलाच इव्हेंट आहे हा आणि खूप प्राउड फील आहे. कारण की टेनिस बॉलनी हेच सर्व दिलंय मला ॲक्चुअली बघायला गेलं तर. कारण की पहिला मेहनतच करायची लागायची आणि ओन्ली मेहनत करून घरी. पण आज टेनिस बॉलनी खरोखरच प्राउड फील वाटतो, की इथं बसलोय आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर बसलोय तर प्राउड फील होतंय आणि असाच चांगला राहण्याचा, चांगलं पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा. एके स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स ही YouTube वाहिनी आता या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहोत. तर क्रिकेटर या नात्याने त्या YouTube चॅनलकडून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण जे YouTube चॅनल बघतो, तसंच एके स्पोर्ट्सचं YouTube चॅनल आहे.
तर त्या YouTube टेलिकास्टिंग कंपनीकडून तुमची अपेक्षा काय आहे? अ, असेच ग्रो व्हा आणि पुढे जावा आणि थँक म्हणेन अजित सरांना, मनीष सरांना आणि संपूर्ण स्टाफला की मला बोलवलं आणि त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो आणि असंच चांगले चांगले प्लेयर लोकांना संधी देऊ, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवून त्यांना पुढे जाण्याची हा एक स्पोर्ट चांगला इव्हेंट करत आहे त्याच्यापासून मनापासून आभार. खूप छान. आणि प्रांजळ अशी प्रतिक्रिया मंगेश वैतीची आपण ऐकली आणि हा जो अनुभव आहे मंगेशसाठी खास राहिलेला आहे, त्याची ही पहिली चर्चा आहे. आणि पहिली चर्चा करत असताना त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने माझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर दिली आणि तो खुलला सुद्धा आणि मोटिव्हेशन देऊन गेला. सर्वात महत्त्वाचं काय तर मोटिव्हेशन. कधी-कधी सेल्फ मोटिव्हेटेड राहणं गरजेचं असतं आणि आता ते मोटिव्हेशन कदाचित मंगेशच्या वतीने तुम्हा सर्वांना मिळते आणि म्हणूनच आपल्या कामगिरीवर लक्ष द्या, चांगलं क्रिकेट खेळा आणि आपल्या आई-वडिलांचं नाव उंच करा. याच नोटवर आजचा कार्यक्रम मी संपवतोय. AK स्पोर्ट्स अँड YouTube चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या एपिसोडमध्ये अजून दिग्गज क्रिकेटपटूंना आपण घेऊन येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.